तर विरोधकाचं आंदोलन आता सुरू आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आता विरोधी पक्षातल्या नेत्यांचं हे आंदोलन सुरू आहे। कांद्यावरची जी निर्यात बंदी आहे त्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून तापलाय। त्यामुळे कांद्याच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांना गाजर दिलं अशी भावना शेतकऱ्यांची असल्याचा आरोप विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरून आता आंदोलन केलं जात आहे, घोषणाबाजी केली जाते आहे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातल्या आमदारांकडून। अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी विरोधकांचं हे आंदोलन बघायला मिळतंय। कापसाला 14,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी मागणी आहे। आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंतकडून। सुशांत, आपण जर बघितलं असेल तर अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी विरोधक जे आहेत ते आक्रमक दिसत आहेत। हातात कापूस आणि गाजर घेऊन सरकारचा निषेध केलेला आहे। शासन आपल्या दारी आणि शेतकऱ्यांच्या हाती मिळाले गाजर अशा आशयाचे फलक जे आहेत ते विरोधकांनी हाती घेतलेले आहेत आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आता आक्रमक दिसत आहेत। काल बजेट मांडलेलं आहे आणि त्यानंतर आता विरोधक शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन इथे विधान भवनाच्या पायऱ्यावर आपल्याला आंदोलन करताना दिसत आहेत। या ठिकाणी विरोधकांनी हातात कापूस देखील आणलेला आहे। कापसाला 14,000 भाव जो आहे तो मिळाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती विरोधक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक आहे सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।